करायच्या दिंडीत जो आपल्याला भाग आपल्याला विचारते महाराज कशामुळे कोण मी जर कलेक्टर जरी झालो असतो तर तुम्ही पाय पडत होते का? हा तुमचं एखादं जर काम असतं तुम्ही मला सुटकेस दिली असती खालून चल घे बाळ्या पण सही कर. मी जर कलेक्टर असतो तर चल घे काय बनलं घ्यायचे ते घे पण सही कर. माझ्या आजोबाच्या वडिलाचे आजोबाच्या वयाची माणसं माझ्या पाया पडतात. असं नाही समजायचं बाळू लय मोठा आहे अद्याप नाही ही आमची ताकद नाही. एरवी तरी पुशे कोण मी त्याने सांगितलं होतं एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. अरे ज्ञानोबा राय तू कोबरायचं भजन करतो म्हणून तुला लोक जीव घालते म्हणून तुझ्या पाया पडते. जास्त वेड्यावानी करू नकोस. सगळी किंमत ज्ञानोबा राय तू कोबरायामुळे म्हणून दिंडीत आपण गेलो पाहिजे. या महाराष्ट्रातील सर्व फकवादी सर्व गायनाचार्य सर्व कीर्तनकार सर्व भागवतकार सर्व रामायणकार जर दिंडीत गेले ज्ञानोबा तुकोबाराच्या सोहळ्यात तर इमानदारीनं सांगतो यायला चालायला जागाच राहणार नाही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. सगळ्या लोकांनी गेलं पाहिजे. काय होतं कीर्तनात सांगायचं पंढरीची जारे आल्यानो संसारा हे घरी बसला सरकी लाईत सोयाबीन पेरीत. तुझी काय लायकी पंढरपूरला जा म्हणून अभंग घ्यायला सांगायचं अद्याप नाही. बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले सांगे परी वागे त्याशी थोर मानावे सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. बोलल्यासारखं वागलं पाहिजे. वार करायला एखाद्याला जर चालता येत नसेल त्यानं बसून वारी करायची. टेम्पोत बसून टरकात वारी करायची पण सोडायचीच नाही वारी. हो बसून वारी करायची. काय सांगू लागलो तुम्हाला तुम्ही गुंगले का माझ्यासारखंच. नर्मदा परिक्रमा स्वामी राम अनुष्ठाना करता नर्मदा परिक्रमेवर बसले. नर्मदेच्या तीरावर स्वामी राम. तुम्हाला शंका येईल स्वामी राम कोण होते. 1949 ते 51 करवीर पीठाचे शंकराचार्य होते. 2 वर्ष शंकराचार्य पद स्वीकारलं. 2 वर्ष. एक दुसरा प्रसंग पण तो सांगत नाही हा सांगतो. शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला. जो के सामान्य गोष्ट आहे. चोपडेजी शंकराचार्य पद म्हणजे सामान्य नाही. माझ्याकडे एवढे पैसे नाही तर तरी पण सांगतो मी 100 कोटी रुपये दिले खर्चिले तर 2-3 बाऱ्या खासदार होईल. पण 500 कोटी रुपये जरी खर्चिले तरी शंकराचार्य होता येत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं इतके पैसे माझ्याकडे नाहीत. कारण युट्यूब न येणं त्यानं पुन्हा आमची वाट लागायची. धोत्राला इस्तू लावायची पण इतके बाळ्या जो पैसे इतकं चला ईडी बाळूच्याच घरी असं व्हायचं. मी एरी सांगायलो तुम्हाला 100 कोटी रुपये खर्चिले तर कोणताही पुढारी होता येईल. काय ताण नाही त्याला. वाटीत सोडायचं बनलं दुधाच्या कॅनीमध्ये. असे पोलिसांनी नाही वाटू दिले तर कुठं चालले डेअरीवर चाललो दूध घेऊन ढक्कन उघडत मधात पैसे. पोलीस म्हणले जा डेअरी पुढेचे. त्याला काय नेता येत असते. पकवादात न्यायचे 50,000च्या वरी पैसेच नेता येईल. एका पाहुण्यानं आमच्याकडून पैसे घेतले आणि तिकडे कीर्तनाला गेल्यावर त्यांनी पैसे दिले. आणि मी म्हणला रस्त्यात पोलिस गाड्या तपासायले ना आचारसंहिता होती इलेक्शनचं पिरियड हे कसे नेवा पैसे. ते म्हणले न्या बाबा काय आता लांबलेले पैसे. तर माझे यायच्यासारखे ओळखीचे महाराज होते. मॅनलो तुमचा पडीत पकवाद द्या म्हणजे तुम्हाला जे वाचित नाहीत ते त्या पकवादाची दवाली ढेरी केली मधात पैसे टाकले आणि दवाली आवळून घेतली. पोलिसांनी सगळं तपासलं. सुटकेस काढली तर ओली अंडरवेल होती. आदल्या दिवशी आंघोळ केली. दुसरं काय गाव सांगणार आहे आमच्या सुटकेशीत. हे काय म्हणले हे वाजवायचं असते कैसा बजाते आणि मी आणलं ते कीर्तनात बजित असते चले जाऊ म्हणले. ते बघत पाकवादात काय कळतं त्याला. होता येईल पुढारी शंकराचार्य होता येत नाही. लाखो कोटी खर्च केले तरी शंकराचार्य नाही. त्याच्यासाठी त्या पदावर आरूढ पाहिजे. त्याच्यासाठी बालवयापासून ती साधना लागते. आणि अशा शंकराचार्य पदाचा राजीनामा. परत दिवशी एक आमचा पाहुणा भेटला. म्हणला मी तालुक्याचा अध्यक्ष आहे. म्हणलं कोणाचा. म्हणला वार करायचा. तू आजन का धोतर नेसलं का हा आणि तुला कसं काय अध्यक्ष तुला कोणी अध्यक्ष केलं मला त्याचं नाव तरी सांग.
आणि तू आमचा अध्यक्ष होतो का? संस्कृत पाठ करू करू आमचं धुपन निघले सगळ्या भोकडातून. आणि तुला पांडुरंगाचं तोंड कोणीकडे, पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे हे सांगता येत नाही. तू अध्यक्ष, तू बसायची जागा हाणायला पाहिजे. विठाला विठाला वा. काही काही गोष्टी कोणाला सोबत असतात. संक्रांतीच्या दिवशी बाईनं वाण द्यावा, वाण द्यायला एखाद्या ज्येष्ठ बाईच्या पाया पडा. पण कोण्या बाईच्या पाया पडा? जिला 5-50 वर्ष नवऱ्याची सेवा घडली, तिच्या पाया पडावा, की जेणेकरून आपल्या मालकाला आयुष्य वाढेल. जिनं शेजाऱ्या देखता नवऱ्याच्या थुतरीत आणली आणि तिच्या गळ्यात किलोभर दागिने म्हणून तिला वाण द्यायला लागलात, अंगावर झोपीत भिताड पडून तुमच्या झोपीत. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, त्या कसोटीत उत्तीर्ण असेल त्याला मानायचं असते. एखादा वारकरी असेल, 5-50 वर्ष त्यानं पंढरपूरची वारी केली, हरिपाठ, काकडा, गाथा, भजन, परिसरातले कीर्तन ऐकले, भजन केलं, अशा व्यक्तीला ते पद द्या, ते शोभल पद. त्याच्या आदराने लोक पाया पडतील. हो, 2-4 तर व्यसन आहेत तुला, आणि तुला ते पद. चुकीच्या गोष्टी आहेत. चला, 2 वर्ष शंकराचार्य पद भोगलं, नको म्हटले मला. काय त्यागाचं प्रतीक असेल. नर्मदेच्या तीरावर, पवित्र पापनाशिनी मातेच्या तीरावर दिव्य एका वृक्षाखाली अनुष्ठान मांडलंय. जी लोक नर्मदेची परिक्रमा करू लागले, जी लोक नर्मदेच्या स्नाना करता येऊ लागले, चेअरमन, ते काय करू लागले? महाराजाच्या पाया पडू लागले आणि फुलं टाकू लागले. महाराजाच्या पाया पडू फुलं टाकू लागले, काही पैसे टाकू लागले. आता त्या जंगलात काय पैसे किती जरी असले तर काय आणता येते? याला अनुष्ठान सोडून या महात्म्याला जाता येतं का बाजारात केळी आणायला, सफरचंद आणायला? पैशाचा डिगल पडलाय, फुलं पडले. कोणी कोणी गंध लावू लागले अनुष्ठानात असतानाच, काही मेळ नाही. 3ऱ्या दिवशी सकाळी स्नान आटपलं, अनुष्ठानाला बसले. दुपारचं अनुष्ठान मोडलं, मांडी उकलली, झाडाला टेकन देऊन बसले. तेवढ्या अवकाशात गंगेच्या पात्रात पाहिलं तर चमचम चमचम एक हात चमकायलाय. सुवर्णासारखा तेजस्वी हात होता. त्या हातावर सोन्याचं पात्र होतं आणि त्या पात्रात खीर होती. खीर, गावरान तुपातली खीर होती, दुधाची, गाईच्या दुधाची खीर होती. आणि पवित्र नर्मदा मातेतनं आवाज आला, स्वामी राम, स्वामी राम, भोजन करिये. स्वामी राम त्या झाडाखालून उठले, नर्मदेच्या पात्रात वाळवंटात साष्टांग प्रणिपात केला, नर्मदेला प्रणाम केला आणि ते पात्र घेतलं. त्या पात्रातली खीर सेवन केली, पात्र धुतलं, पात्र हातावर ठेकलं, हात अदृश्य झाला. ठरलेल्या वेळेला रोजची रोज पवित्र जलदेवता नर्मदा माता सुवर्णाच्या पात्रात दुपारच्या वेळेला मध्यानाला स्वामी रामांना खीर देत होती. दृष्टांत संपला. होऊ शकते आपल्यासाठी, होऊ शकते आपल्यासाठी. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. ज्या शंकराचार्य महान महात्म्याला स्वामी रामांना नर्मदा मातेच्या पात्रातून खिरीचं पात्र येत होतं, अधिकार किती मोठा असेल या महात्म्याचा. त्याही महात्म्याच्या उशाला काळ बसला. येऊन या काळ बैसला सेवसा, येऊन या काळ बैसला सेवसा, जाती तोचे कैसा डोळे आता. येऊन या काळ बैसला सेवसा, टाळ टाळ या काळ बैसला सेवसा. येऊन या काळ बैसला सेवसा, येऊन या काळ बैसला सेवसा, येऊन या